आज अजून एक ॲक्सिडेंटमध्ये बळी गेलेला आहे. निष्पाप महिलांचा बळी. अतिशय दुर्घटना अशी घडलेली आहे की ती चेंदा मेंदा झालेली आहे. ती अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे त्या ठिकाणी. ह्या अक्कलकोट रोडला विराट मॉलच्या अलीकडं ब्रिज चालू अगोदर एक जड वाहतूक वाहननी त्या महिला रस्ता पास करत असताना त्याने उडवून अक्षरशः त्याला तुडून ट्रक पुढे गेलेला आहे. यासाठी हे जड वाहतूकमुळे अनेक ॲक्सिडेंट झालेत. अनेक सोलापूर शहरामध्ये मृत्यू पडल्यात. ह्याच्यावर कुणाचं लक्ष आहे की नाही? लोकप्रतिनिधी फक्त येत्या जात्यात. आहोत तुम्ही बघा सोलापूर शहरामध्ये ह्या 2 महिन्यामध्ये किती लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. त्याच्याकडे लक्ष नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार सांगितले, पोलीस आयुक्तांना सांगितले, पण कुणीही इथं लक्ष देत नाही. यासाठी सोलापूरचे बळी कधी थांबवणार त्यांनी? हे मृत्यू काळ कधी थांबवणार सोलापूरचा? हा प्रश्न जनतेसमोर आलेला आहे. यासाठी विनंती करतो शासनाला, प्रशासनाला की कुठं तर हे सोलापूरचे एकतर सोलापूर हा मजुरांचं गाव आहे. हातावरचं पोट आहे. लोक पळापळी करतात कामासाठी. अशा काळामध्ये जर असे लोकांचा मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण? यासाठी ताबडतोब शासनाने कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. याबाबत पोलीस आयुक्तांनी जड वाहतूक मालकांना किंवा चालकांना सूचनाही दिल्या होत्या. आणि मालकांना सूचना फक्त कुठं तर ॲक्सिडेंट झाला, आवाज उठले, हे कुठं तर असं सूचना येते. नंतर ते सूचनाचं कोणी पालन करत नाही. तसंच जड वाहतूक शहरामधून जातात. कोणीही लक्ष देत नाही याच्याकडे. हा आयुक्तांनी याच्यावर दखल घेण्याची गरज आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.